रामकृष्ण हरी. जोरात आवाज दे जरा. जय श्रीराम. जरा तिथं बसू द्या लेडीज, तिथं जरा उभं राहा, बसू द्या त्यांना. आज विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आदरणीय देवाभाऊ, त्याचप्रमाणे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा, आमदार उमाताई, आमदार अमित गोरखे, आमदार शंकरशेठ जगताप, त्यानंतर आदरणीय मोरे सर, आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पोलीस कमिशनर, आपले महापौर, अजून आदरणीय आमचे नेते श्रीकांत भारती, उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात आपल्या पादुका मंदिरापासून झाली, पादुका मंदिरापासून झाली आणि आता संतसृष्टी आपलं संतपीठ झाल्यानंतर इथं विविध विकास कामं आपण ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे. आयुक्तांचं पहिल्यांदा प्रास्ताविक झालं त्यावेळेस मला आयुक्त सांगत होते, त्यावेळेस एक थोडीशी सूचना मला करावीशी वाटली. ती सूचना करणे इतका मोठा नाही पण मी थोडीशी सूचना आयुक्त साहेबाशी राहील. इथून पुढे ज्याही वेळेस कुठलंही भूमिपूजन आणि उद्घाटन होईल, भूमिपूजन तर ठीक आहे सगळ्यांच्या समोर होत आहे, आता इथून पुढल्या काळामध्ये मला असं वाटतं जी जे विकास प्रकल्प होतात त्यांचे निविदा कुठल्या तारखेला निघाले हे पण सांगावं लागेल आपल्याला. काय होते, निविदा निघाल्यानंतर कामाची प्रोसेसच लोकांना काय माहिती नाही. भाऊ हे सांगण्यामागचं माझं तात्पर्य थोडं वेगळं आहे. ऍक्च्युली कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील, इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं, फार 3 वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे. भाऊ 2017 नंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामासंदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस उभो करत असतो, सगळीकडे सांगतच असतो. भाऊ ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे भाऊ, कारण आजकाल काही लोकांना ना विस्मरण व्हायला लागले, काही लोकांना स्मरणच राहत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो ना, ते बावचाळण्याचा प्रकार असतो बघा, तो जरा बावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागलाय मला आप्पा. आता मी साधं एक म्हणजे आयुक्त साहेब, हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती. आता हे संत सृष्टीचं काल आज उद्घाटन झालं, त्यात एक कोणतरी म्हणजे कालपासून मला माझे बरेच सहकारी भाऊ मला म्हणत होते की या संत सृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे, कधी तारीख त्याची हे ते सगळं सांगितलं पाहिजे. पण आयुक्तांना बंधन आहेत काही, ते राजकीय बोलू शकत नाही, पण मला काही बंधनं नाहीत, मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. पण आज उत्तर नाही, पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असलं गरजेचं आहे. भाऊ संत सृष्टी ज्यावेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना, ज्यावेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती 25 मे 2013. 25 मे 2013. त्यावेळेस महापौर कोण होतं, त्यावेळेस आमदार कोण होते याच्यात मला जायचं नाही, पण ती तारीख होती 25 मे 2013. याची पहिला टप्पा निविदा, पहिली निविदा भाऊ, हिची पहिली निविदा निघाली 12 डिसेंबर 2024 ते 21 जानेवारी 2015 याच्यामध्ये निघाली. भूमिपूजन कधी केलंय 2013 मध्ये, आणि 1 वर्षांनी निविदा निघाली भाऊ त्याची. कारण का माहिती भाऊ, 2013 नंतर लगेच 2014ला विधानसभेच्या निवडणुका होत्या, म्हणून त्यांनी आप्पा दिला नारळ ठोकून आणि भूमिपूजन केलं, पण काहीच नाही, कागदोपत्री काहीच नाही. याचा दुसरा टप्पा, याची वर्क ऑर्डर भाऊ, याची वर्क ऑर्डर 7 मार्च 2015ला दिली, उद्घाटन 2013ला झालंय, भूमिपूजन. हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहे. आता त्याच्यात जायचं नाही, कारण अजून सुद्धा म्हणजे त्यांची जी काही सवय आहे या संदर्भामध्ये, याच्यात मला अक्षरशः काल फार वाईट वाटलं. आम्ही मान्य केलं, कल्पना ही तुमची आहे, पण ती कल्पना तुम्ही घाईघाई करत असताना
लोकांना फसवलं. तुमच्याकडे कुठलं टेंडर नव्हतं, कुठली वर्क ऑर्डर नव्हती, कुठलं बजेटमध्ये त्या संदर्भातलं नाव नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं. पण मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं भाऊ की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत. आणि मग असं वाटतं कधी कधी की प्रशासन ज्यावेळेस उद्घाटन करतं, ज्यावेळेस पण उद्घाटन करतं त्यावेळेस भूमिपूजनाची तारीख आणि आज त्याच्यानंतरच्या टप्प्याटप्प्याच्या तारखा या सुद्धा मला वाटतं तुम्ही साईडवर तुमच्या पीसीएमसीच्या टाकल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना कळेल खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय. अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे म्हटले, अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला 12 वर्ष थांबावं लागलं म्हटले हा प्रकल्प करायला. आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ, म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणाऱ्या कुठल्या लोकांनाही ते पटणार नाही. माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून, ज्यांनी कुणी काल हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा. मध्ये 2.5 वर्ष आपलं सरकार होतं, त्यावेळेस तुम्हाला हे सुचलं नाही का की ते करावं म्हणून? मग आजच का तुम्हाला सुचलं की आम्हाला 12 वर्ष थांबावं लागलं? काही गोष्टी विलंब होतात, त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत. आम्ही कधीच कुणाच्या कामामध्ये आडवं येत नाही. आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी करत असतो. अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत. ते 2017 नंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते, अनेक लोकांनी आश्वासन दिली, ते सोडण्याचं काम भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं. अनेक लोकांचं भाऊ आज संतपीठाचं आपण उद्घाटन केलं, संतपीठाचं उद्घाटन केलं, संतपीठाचं उद्घाटन केलं. पण संतपीठ उभं राहताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे प्रशासनाला माहिती आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत केली ही पण लोकांपुढे आली पाहिजे. भाऊ संतपीठ आपल्या शेजारी मोरे सर बसलेत, आदरणीय सदानंद महाराज मोरे, त्यांना माहिती आहे या संतपीठाची जागा ज्यावेळेस आम्ही राज्य सरकारकडे मागितली तेव्हा राज्य सरकारने ही संतपीठ म्हणून ही जागा आपल्याला विनामूल्य देता येणार नाही अशा संदर्भातलं आम्हाला सांगितलं. त्यावेळेस याच प्रशासनानं आम्हाला मदत केली. आयुक्तांना याच ठिकाणी शाळेच्या आरक्षणासाठी जागा मागितली आणि ती आम्हाला विनामूल्य मिळाली आणि त्याच्यानंतर हे संतपीठ उभं राहिलं. आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान, आज साहेब खरंच अभिमान वाटेल तुम्हाला. आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक, आपलं संचालक मंडळ, प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी करते. मग शिक्षकांची निवड असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेला ड्रॉ असेल, एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक आहोत. सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काय नवीन व्यक्ती नाहीये, आपण सगळेजण परिचित आहोत त्यांना. अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींवर सुद्धा आरोप करण्याचं काम काही महाभागांनी केलं. आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी, त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं, पण जे ट्रॅफिकचं ज्यावेळेस हे दाखवलं तुम्ही स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये तारीख मी फार जवळून पाहिली, ती म्हणजे 15 ऑगस्ट 2018. 15 ऑगस्ट 2018. भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता. काल एक बावचळलेला प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे आयुक्तालय केलं. आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही, रात्रीचे स्वप्न पडतात का काय होतात मला माहिती नाही. पण 15 ऑगस्ट 2018ला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्या हस्ते होते. आमचे अध्यक्ष आले तिथे शत्रुघ्न बापू घाटे. भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी, यांना उठता बसता मी दिसेल भाऊ, ही उठता बसता मी दिसेल भाऊ. आम्ही कधीच इथं बसलो ना, जेवढे पण माझे प्रतिनिधी आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या भगिनी आहेत सगळ्या, या कधीच चुकीचं काम केलेलं नाही, कधीच चुकीचं काम केलं नाही भाऊ. आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतोय भाऊ. भाऊ 200 फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच कारकिर्दीमध्ये झालं. भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दीत झालं भाऊ. कमिशनर म्हणून, पोलीस कमिशनर म्हणून ज्या वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचं अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुळे झालं. वेगळं आयुक्तालय झालं,
वेगळं आयुक्तालय झाल्यामुळे वेगळं प्रशासन आलं, वेगळा स्टाफ आला, वेगळी ताकद आली आणि त्याच्याबरोबर त्याला साजेल असं काम आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांनी सुद्धा केलं. आयुक्त शेखर सिंग साहेब म्हणून प्रशासन आल्यानंतर आयुक्त शेखर सिंग साहेब आले, पण प्रशासन म्हणून प्रशासनावर अनेक आरोप झाले. पण ही जी कामं काही महत्वाची झाली, ज्यावेळेस शास्तीकर माफ करण्याचा विषय आला त्यावेळेस प्रशासनानेही आपल्याकडे या संदर्भामधलं पत्र पाठवलं होतं. ते या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. शास्तीकर माफ करण्यासंदर्भातला जो अहवाल आहे तो माफ केल्यानंतर किती टॅक्स हा महापालिकेत भरला जाईल अशा संदर्भातलं जे पण काही प्रपोजल आहे हे आयुक्तांनीच आपल्याकडे दिलं होतं. त्यामुळं आज या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरला सगळा शास्तीकर माफ करण्यासाठी सुद्धा या महापालिकेच्या प्रशासनात आपल्याला मदत झालेली आहे. भामास्केळ, आंध्रधरण भाऊ वेगवेगळ्या माध्यमातलं प्रशासन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगलं काम होत आहे. भाऊ मध्यंतरी आता फक्त 8-10 महिन्याभरापासून 4-5 म्हणजे 1-1.5 महिन्यापासून थोडासा आयुक्त संभ्रम आमच्या नागरिकांमध्ये झाला. थोडासा ते भाऊ तुम्ही क्लिअर करा, कारण काय होतंय तो डीपी आणि टीपी याच्यामध्ये विनाकारण आम्हाला भरडलं जाते. त्याच्या मागे साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही. पण भाऊ त्या डीपी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये, इतकं काही नॉलेज देतात. कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं ही तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडे मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून. इतकी तज्ज्ञ लोक आहेत. रोज पॉडकास्टच्या माध्यमातून इतकं ज्ञान लोकांना देतात. ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असताना कदाचित या दोघांच्या जागेवर ती दोघं असते, IAS झाले असते, IPS झाले असते. त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो भाऊ, पण नको तुमच्या समोर बोलायला नको. त्यांना थोडंसं मला असं वाटतं यांचा मेंदू, यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे. जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील, जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ. इतकं संभ्रम निर्माण करणारे लोक आहेत भाऊ. अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये. मला माहिती आहे आपल्याला पुढे जायचंय, मी काही जास्त बोलणार नाही, पण या गोष्टी काल मला जरा लागल्या थोड्या भाऊ, त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्यापुढे. भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथं एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतोय. एकदम चांगला आहे भाऊ. भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता. याचं उद्घाटन कोणी केलं याच्यात मला जायचं नाही. त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं ही 2017ला या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महापौर नितीनप्पा काळजे होते, त्यानंतर महापौर राहुल दादा होते. यांच्या कार्यकर्तीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं. हा बऱ्याच लोकांचा या पिंपरी चिंचवड शहराच्या जळणघडणीमध्ये योगदान आहे, आम्ही नाही नाकारत नाही, पण आमचं पण योगदान आहे ना. आमचं पण योगदान आहे. आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलंय ना. जर आमच्या पिंपरी चिंचवड शहरांनी शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता, घंटा वाजवत बसला असता म्हटलं असतं याच्यात मंदिरात. पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना. आता जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष हे केलं, आम्ही कुठं नाकारतोय? तुम्ही केलं की तुम्ही, आम्ही कुठं नाकारतोय? नाही केलं तुम्ही. मग 2017 पासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना. तुम्ही केलं ते चांगलं केलं, आम्ही केलं की भ्रष्टाचार केला. यांच्या हातातून गेलं ना हे. जसं 2017 पासून यांच्या हातात तर पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामात कोण 5 वर्ष गेलंच नाही ना. मला महापौर करा म्हणायला, मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला. पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ. तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले आणि आज या पिंपरी चिंचवड शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतोय. आपा बरोबर आहे का चूक आहे? मला नाही बंधन आहे बाप्पा, मी कुणाला हे करत नाही. जे चांगलं ते चांगलं, जे वाईट ते वाईट. आणि घ्यायचे अंगावर पहिलं नसल्यामुळे अंगावर घ्यायची सवयच आहे मला. मी कुणाला घाबरत पण नाही. आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना
स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात डगमगणार नाही. स्पष्ट सांगताना माझा आहे ना, अजिबात पाऊल डगमगणार नाही, अजिबात नाही. खरं सांगताना आम्ही केलं ना हो, आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं. इथं प्रत्येकाने आपल्या रात्रंदिवस एक केलाय. कोरोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते भाऊ. आम्ही कोरोना आणि कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ. लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ. आमच्या घरच्यांनी पण आढळलं नाही आम्हाला की तुम्ही का जाताय, आम्हाला होईल. माझ्या परिवारातला एकमेक सदस्य भाऊ कोविडच्या हे झाला, मला स्वतः झाला, पण कधी मला आढळलं नाही माझ्या घरच्यांनी, कुणाच आढळलं नाही. भाऊ जीव तळतो. आम्हाला कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे खरं काय खोटं काय ते. मी आता एक छोटीशी विनंती भाऊ आपल्याला करतो. आमच्या मुशीची काही ग्रामस्थ मंडळी आलेत आणि काही आमचे चरवलीचे आणि चिखलीचे ग्रामस्थ मंडळी, त्यांचे एक निवेदन आहे ते तुम्ही घ्या. आणि भाऊ दुसरी एक विनंती माझी राहील की लवकरच या भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शिल्प या आमच्या मुशी परिसरामध्ये होत आहे. भाऊ जवळजवळ 140 फूट आहे आणि 40 फुटापर्यंत किल्ला आहे, त्याच्यावर 100 फूट शिल्प आहे. भाऊ त्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही असलं पाहिजे. आणि एक छोटीशी विनंती माझी अजून एक राहील की काही प्रोटोकॉलमध्ये जरा बदल केला तर बरं होईल भाऊ. काय होतं, करून जातो आम्ही आणि नाव लावतो दुसऱ्याचं, असं होतं भाऊ. पुढल्या पिढीला कळायला पाहिजे की या 1000 वर्ष पूर्ण टिकणारं काम आयुक्त शेखर सिंग साहेब यांच्या याच्यात झालं, तुमच्या याच्यात झालं, कमिशनर साहेबांच्या, आणि कदाचित छोटंसं माझं नाव पण टाका तिथं. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय माहिती का खाडे सर, की तिची विसरत चाललेत ना लोक, विसरत. त्यांच्या पुढल्या पिढ्यांना तरी लक्षात राहील ना की ही कामं कोणी केलीत ते. मग एवढीच विनंती आहे. आपले जे काही मुशीचे लोक आलेत त्यांनी वरती या आणि त्याच्यानंतर पहिले मुशीच्या लोकांनी निवेदन द्या आणि त्याच्यानंतर पहिल्या मुशीच्या लोकांनी या. एकंदरीत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला. आज मुख्यमंत्री आपल्याला इथं आले. देवाभाऊंचं विशेष कौतुक, म्हणजे विशेष आपल्या पिंपरी चिंचवड शहरावर विशेष लक्ष हे देवाभाऊंचं आहे. देवाभाऊंनी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस रेड झोनच्या संदर्भामध्ये आपल्या या परिसरामध्ये रेड झोनचं सगळ्यात मोठी एक समस्या आपल्याकडे होती, त्या समस्या संदर्भामध्ये सुद्धा देवाभाऊंनी दिल्लीमध्ये त्याचं काम करण्याचं ठरवलेलं आहे. मी जास्त न बोलता या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.